काय शुभेच्छा आज 14 एप्रिलची 26वी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत. त्याबद्दल प्रथम आपल्या सगळ्यांना मानाचा जयभीम आणि शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे. कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत. आणि जर ही काही आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जो संघर्ष आहे त्याचं ते ही खरी परीक्षा आहे. आपण 14 एप्रिल 6 डिसेंबर आपण अभिवादन करतो, पण ही खरी परीक्षा आहे, ही खरी ती वेळ आहे. आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि ती कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळी एकत्रित होऊन जी संविधान विरोधी आहे त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची काँग्रेस आणि भाजपचं जाहीरनामा आलेला जाहीरनाम्याच्या महत्त्वाचं सामाजिक समस्याच्या दृष्टीने काय मी आमच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील, शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहेत. महिलांना 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागाळात पोहोचवत आहोत. आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आणि सर्वात ग्रस्त घटक जर या BJPच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे. आज GSTचा मार आहे, त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, आम्ही सगळ्यात पडलं, दुधाला दर नाही आणि पाणी नाही आहे, पाण्याची टंचाई आहे. हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळ्या आमच्या मॅनिफेस्टोमध्ये वर्षांनी आज एकत्र आहे. त्याचप्रमाणे आम्ही लोकांनी आता ठरवलं जे खासदार आमदार होते म्हणजे आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे एकदम मास्टरची आप असेल सगळे एकत्र लोकशाही वाचवण्यासाठी आलो. आता ही निवडणूक राहिली नाही, ही चळवळ आहे जी लोकांनी दाखवली. 2003ला जेव्हा सोबत प्रकाश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते, मागच्या काही काळामध्ये मंत्रिपद देखील चालवून मिळालेलं नाही. आता पुन्हा ही शोकांतिका आहे. सोलापूरची शोकांतिका आहे ती निश्चितच साधे त्यांची आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही. त्याच्यावरून कळतं की त्यांच्या मंत्रिमंडळात बघूया लोकांवर अवलंबून, पण लोकांचा जसं मी म्हणाली फक्त निवडणुकीत नाही आपण लोकशाही वाचवण्यासाठी चळवळ